मोबाईलमुळे सुद्धा आपल्या झोपेवरती परिणाम, शरीरावरती सुद्धा परिणाम होतो. मोबाईलवरती कसं नियंत्रण ठेवलं पाहिजे हे तुम्ही सगळ्यांना सांगू शकता. आपल्या जेवढे पण बघताय त्यांसाठी कमीत कमी 10 घंटे, कमीत कमी 7 घंटे तरी मोबाईल आपला यूज होतो दिवसातून. हे सगळ्यांनाच खरं तर सांगतो मी. कारण मोबाईल आपण फक्त वाटतं मी मोबाईल पाहतो, त्याच्यावर परिणाम माझ्या शरीरावर काय होतो. तर मोबाईल ही एक एनर्जी आहे, उष्णता आहे, आणि ती ज्यावेळेस मी पाहतो त्याचा परिणाम हा माझ्या पचनशिष्टीवर येतो. त्यामुळे माझं पचन बिघडतं. इतका मोठा आघात माझ्यावर होतो. आणि मोबाईल पाडल्यानंतर झोप जे आहे, आवरण जे आहे ना झोपेचं, ते आवरण निघून जातं. त्यामुळे ॲटोमॅटिक तुमचं जागरण होतं. जागरण झालं, उष्णता वाढते. उष्णता वाढलं, परत पचन डाऊन, परत उष्णता वाढते. आज सर्व जगामध्ये ज्यांनी ट्विटर सुरू केलं त्या एलन मस्कचं तुम्ही व्हिडिओ जर पाहत असाल तर त्यांना स्वतः विचारलं होतं इंटरव्ह्यूमध्ये की तुम्ही किती वेळ मोबाईल पाहता. तर ते म्हणले होते मी दिवसातून 9 मिनिटं. यातून विचार करायला पाहिजे की मी किती वेळ मोबाईल पाहायला पाहिजे, मी किती वेस्टेज टाईम माझ्या जीवनातला मोबाईलमध्ये वेस्ट करतो, आणि त्यातून मला काय मिळतं. मी जर पाहत असेल तर माझी मुलं पाहणार, माझी पत्नी पाहणार, घरातले कुणाला मी बंधन करू शकतो, कुणालाच करू शकत नाही. लहान मुलाला सुद्धा जेवताना त्याला बिचाराला कळत नाही आपलं पोट भरलंय का नाही भरलंय. तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर भरपूर परिणाम. आणि मी मुलांना ना हे करू नको, मोबाईलला दिल्यानंतर तो अंग सोडून देतो. आणि आपल्या शास्त्र सांगतं की म्हणजे सांगतं की मुलांना हे करू नको, ते करू नको, हे पेक्षा मुलांना हे करा हेच खूप दिलं तर ते लक्षच लागणार नाहीये. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या गोष्टीची ऍक्टिव्हिटी द्या, हे कर ते कर, तर तो मोबाईल मागणार नाही. पण माझ्याकडे देण्यासाठी नाही, म्हणून मी मुलाला मोबाईल दे, तू शांत मी शांत. खूप सारे इंटरव्ह्यूज झालेलेच आहेत, पण वारंवार ह्या गोष्टी सांगायची गरज पडते आणि त्याच्यामध्ये बदल होत नाही. की आईबाबांनीच, मम्मी बाप्पांनीच जर त्यांच्यासमोर पुस्तकं वाचली, त्यांच्यासमोर बॅट बॉल खेळले, तर ते आपल्यासोबत खेळायला तयार होतो. ह्या गोष्टी ह्या तुम्ही सांगायचं प्रत्येकाला. आमचं तर कोण काय ऐकत नसतं. एखादं कोणी सांगतंय तर ते थोडंसं. आणि ते जे ब्रेनवर साईड इफेक्ट्स हे आपल्याला आत्ता नाही पण काही वर्ष लक्षात येतील की सायकोसोमॅटिक जे आपण डिसीज वाढायला लागलेले आहेत ना, ते जास्तीत जास्त मोबाईल आणि त्या सानिध्यात आहे. आज मुलं आक्रमक बनलेत, चिडचिड करतात, अँगर इश्यूज वाढत चालले. अँगर इश्यूज वाढत, कारण ती यंत्राचा संबंध आहे. आणि तो जो खेळतो तो मारतो. मी पाहतो काय गेम्स खेळतो, गेम्स मध्ये तो एकमेकाला मारतो ना, तर माझ्या शरीरात तोच पाहतो. मी जे पाहतो ना, स्नेह वात्सल्य पाहत असेल तर शरीरात येणार आहे. मी जर भांडणच पाहत असेल तर माझ्या शरीरात ऑटोमॅटिक भांडण्याची इच्छा होणार आहे. जे पाहतो त्यानुसार मी तयार होतो.